54 खरवली जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे वर्चस्व अबाधित राहण्याची शक्यता। 107 वरण पंचायत समिती गणातून नूतनताई गोपाळ मोरे व 108 खरवली पंचायत समिती गणातून दिव्या मनोहर रेशीम यांची प्रचारात मुसंडी। राजवाडी गावातील सय्यद अली शाह कादरी बाबांच्या दर्गात दर्शन घेऊन जिल्हा परिषदेच्या उमेदवार मनाली काळीजकर व पंचायत समितीच्या उमेदवार दिव्या मनोहर रेशीम यांनी राजवाडी मोहल्ल्यात केली प्रचाराची सुरुवात। राजवाडी गावातील ग्रामस्थांचा व महिला ग्रामस्थांचा शिवसेनेच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद। 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी 54 खरवली जिल्हा परिषद गटातून मनाली मनोज कालीजकर व 107 वरण पंचायत समिती गणातून नूतनताई गोपाल शेठ मोरे, 108 खरवली पंचायत समिती गणातून दिव्या मनोहर रेशीम शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य मनोज कालीजकर यांनी केलेली विकास कामे व पंचायत समितीचे माजी सदस्य मनोहर उर्फ अण्णा रेशीम यांचा खरवली पंचायत समिती गणात असलेला दांडगा जनसंपर्काच्या बळावर या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकणार असल्याचे चित्र दिसून येते। आज राजवाडी मोहल्ल्यातील सय्यद अली शाह कादरी बाबांच्या मजारावर चादर चढवून राजवाडी मोहल्ल्यात प्रचाराची सुरुवात करण्यात आली। यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवारांसह पंचायत समितीचे माजी सदस्य अण्णा रेशीम, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज कालीजकर, बंटी रेशीम, मुबीन आळेकर यांच्यासह राजवाडी मोहल्ल्यातील ग्रामस्थ व महिला ग्रामस्थ उपस्थित होते। कोकण तक न्यूज, महाड, रायगड। नामदार भरतशेठ गोगावले साहेब, सरचिटणीस कोर कमिटीचे आमचे तरुण नेते विकास शेठ गोगावले साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना, आम्ही प्रचार दौरे करत असताना, आजचा आमचा प्रचार दौरा राजवाडीमध्ये असताना आज आम्ही प्रचार रॅली काढत आहोत। अल्लाबाबाच्या चरणी नतमस्तक होऊन अल्लाबाबांना आम्ही चादर चढवून आमच्या भविष्याची पुढची आमची विनवणी त्यांना केलेली आहे। परंतु राजवाडी माझा हा माहेरघर, जरी माझे मुस्लिम बांधव असतील तर मी मुस्लिम बांधव मानत नाही, मीही मुस्लिम समजतो। या मार्गाने आम्ही ह्या गावाशी माझे संबंध आहेत। ह्या गावामध्ये माझ्या वडिलांनी 20 वर्ष इथं नोकरी केली आणि आम्ही 8 भावंडांचे संगोपन ह्या राजवाडी गावामध्ये नोकरी करून आमची पोट भरली। म्हणून जसं माझ्या वडिलांना या राजवाड्यांनी प्रेम दिला त्याचप्रमाणे मलाही दिला। तर मला देत असताना माझी मुलगी आता निवडणुकीला सामोरं जात आहे, त्याप्रमाणे त्यांना मी विनंती केली एक इथं सभा घेऊन की मित्रांनो, माझ्या भावानं जशी माझी मुलगी उभी आहे, मला जसा तुम्ही प्रेम दिला त्याचप्रमाणे ही माझी मुलगी नसून ती तुमचीच मुलगी आहे, तीही तिला तुम्ही पदरात घ्यावे, तिलाही पदरात घेऊन तिला भरघोस मताने विजय कराल अशी त्यांना मी विनंती केली। त्याचप्रमाणे त्यांनी शब्द दिला। त्याचप्रमाणे आता ह्या गणामध्ये निवडणूक लढत असताना या गटाचे आमचे मित्र मनोजजी कालीजकर साहेब यांच्या सौभाग्यवती मनालीताई कालीजकर ह्याही या निवडणुकीला सामोरे जात आहेत। त्यांनाही जसा मला मतदान होईल त्याचप्रमाणे त्यांनाही मतदान होईल अशी मला लोकांनी गवाही दिलेली आहे। मी जास्त काय बोलत नाही। संपूर्ण हा राजवाडी गाव, हा संपूर्ण वयोवृद्ध व तरुण वर्ग माझ्या पाठीशी आहे। मला भरघोस मताने विजयी माझ्या मुलीला करतील, दोन्ही उमेदवार विजयी करतील अशी मी सर्व राजवाडीवासियांना विनंती करतो आणि इथंच थांबतो। जय अल्लाह बाबा की जय। जय महाराष्ट्र। मी दिव्या मनोहर रेशीम, माजी पंचायत समिती सदस्य मनोहर रेशीम यांची मी कन्या। मला नामदार भरतशेठ गोगावले साहेब यांच्या नेतृत्वाखाली 108 खरवली पंचायत समिती गणातून उमेदवारी मिळाली आहे, शिवसेना पक्षातून उमेदवारी मिळाली आहे। आज आम्ही राजवाडी मोहल्ल्यात आलेलो आहोत। सय्यद अली शाह कादरी बाबाचे प्रथम दर्शन घेतले आणि त्याच्या आशीर्वादाने आम्ही ही प्रचार रॅली चालू करणार आहोत। एकंदरीत नामदार साहेबांनी राजवाडी गावामध्ये असतील, या खरवली पंचायत समिती गणात असतील, विकास कामे बरीच केलेले आहेत आणि आम्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद माध्यमातून आम्ही अजून काही उर्वरित विकास कामे असेल ते आम्ही करणार आहोत। आम्हाला या मतदारसंघात खरवली पंचायत समिती गणामध्ये आम्हाला उत्तम जनतेचा प्रतिसाद मिळत आहे। तसेच माझे वडील माजी पंचायत समिती सदस्य मनोहर अण्णा रेशीम यांचे जुने आणि वैयक्तिक संबंध पाहता आम्हाला लोकांचा उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे आणि त्याच्यामुळे जनता आम्हाला यापुढेही असंच आमच्या आशीर्वादांच्या आमच्या पाठीशी असतील अशी आमची एक अपेक्षा आहे। जय महाराष्ट्र। प्रथमतः सय्यद अली बाबा यांच्या चरणाशी नतमस्तक होते। आज आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत। जिल्हा परिषदला आम्ही माननीय महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले साहेब, सुषमाताई वहिनी आणि आमचे विकास शेठ आणि आमच्या साधनाताई यांच्या कृपा आशीर्वादाने सहकार्याने
आपल्या जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला उभं राहण्याची संधी मिळालेली आहे. माझे जिल्हा परिषद सदस्य मनोज काईसकर त्यांची मी पत्नी. आज एक गाव नाही, वाडी नाही, वस्ती नाही, तिथे आपले मंत्रीसाहेब पोहोचले नाहीत. आज ह्या निवडणुकीसाठी आपले पूर्ण गोगावले परिवार उभा आहे आणि त्या परिवाराचे आम्ही उमेदवार आहोत हे समजून आपण सगळ्यांनी मतदान करायचं आहे. आज मंत्रीसाहेब सगळ्यांच्या सुख दुःखात सहभागी आहेत आणि मंत्रीसाहेबांच्या मार्गदर्शनाने जिल्हा परिषद सदस्य मनोज काईसकर आपण सगळ्या गावोगावी सगळ्यांची आपण कामं केलेली आहेत आणि याच्याही पुढे आमच्या मंत्रीसाहेबांच्या मार्गदर्शनाने आपली राहिलेली कामंही सगळी होतील. पण महत्त्वाचं म्हणजे आज सगळे आपला हा सगळा परिवार म्हणजे आपण सगळे एकत्रच आहोत आणि तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला उभं राहण्याची संधी मिळालेली आहे. आज जिल्हा परिषदला मी स्वतः मनाली मनोज काईसकर आणि पंचायत समितीला आमचे अण्णाभाऊ रेशीम त्यांची कन्या माझी दिव्या रेशीम ही पंचायत समितीला उभी आहे. तर आपल्याला सगळ्यांना येऊन असं काम करायचं आहे जिद्दीने, मेहनतीने, चिकाटीने की आपल्याला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला भगवा फडकवायचा आहे. त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ, सहकार्य मोलाचं आहे. एवढं बोलून मी इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. पहिले स्वागत आहे मॅडमचं आणि आमचं रेशम मॅडमचा की ते आले आमच्या गावामध्ये आणि त्यांनी चादर चालवले दर्गावर आणि आम्ही खूप त्याला हे करतो, सपोर्ट करतो की तेच येणार राजवारीमध्ये आणि त्यांनी मग भरपूर कामं केले. गाववाल्याला पण विनंती आहे की ह्याला सपोर्ट करा का की गाववाल्याला पण माहिती आहे की त्या ह्यांनी मग कामं अशी भरपूर केलेली आहेत. आमचा फुल सपोर्ट आहे मॅडमला, रेशम मॅडमला. जिल्हा परिषद पंचायत समिती हे उमेदवार जे राजवाडीमध्ये आलेले आहेत, भरतशेठ गोगावलेला आमचा भरपूर सपोर्ट आहे. हे मी सहकार्य गावाच्या व्यक्तींनी बोलते की त्यांनी बिनकाळजी राहावा, हे आमचा वचन आहे. भरपूर मतदान आम्ही त्यांना करणार.